व्हेरी गुड मॉर्निंग. वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्या महाराष्ट्र सीईटी क्रॅश कोर्स मध्ये आपण मागच्या लेक्चर मध्ये लॉजिक चॅप्टर संपवला, पार्ट 1. आता सेकंड चॅप्टर आपण डिस्कस करणार आहे, मॅट्रायसेस. आता हा जो चॅप्टर आहे मॅट्रायसेस, याचे बेसिक्स, हा सेकंड चॅप्टर मॅट्रायसेस, याचे बेसिक्स आपल्याला 11th स्टँडर्ड मध्ये डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस या चॅप्टर मध्ये दिलेले आहेत. त्याच्यामुळे आणि तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र सीईटी मध्ये आपल्याला 11th आणि 12th दोन्ही स्टँडर्डचे चॅप्टर्स प्रिपेअर करणं आवश्यक आहे. तर बऱ्याचदा तुम्हाला सीईटी मध्ये 11th स्टँडर्डच्या कन्सेप्टवर आधारित आणि 12th स्टँडर्डचा कन्सेप्ट दोन्ही मिक्स करून प्रश्न विचारले जातात. म्हणून आपल्याला 11th आणि 12th दोन्ही लेवलचे हे चॅप्टर्स डिस्कस करायचे, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस आणि आपला 12वीचा मॅट्रायसेस. ठीक आहे. तर आपण आधी 11th स्टँडर्डचा डिटर्मिनंट मॅट्रायसेस एकदा क्विक रिव्हिजन घेऊ फास्ट. बघा, पहिला पॉइंट आहे डिटर्मिनंट चॅप्टर मध्ये, डिटर्मिनंट मध्ये व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. तर आपल्याकडे दोन टाईपचे डिटर्मिनंट असतात, एक 2/2 आणि एक 3/3. 2/2 डिटर्मिनंट जो आहे त्याच्यामध्ये असे दोन व्हर्टिकल लाईनच्या मध्ये आपण 4 नंबर लिहितो. ते 2 रो मध्ये आणि असतात, 2 कॉलम मध्ये असतात. तर इथं 2 रो आणि 2 कॉलम. यापैकी आपण काय करतो, यांचा क्रॉस प्रोडक्ट घेतो, a इंटू डी मायनस बी इंटू सी. हे तुम्ही ऑलरेडी 10th स्टँडर्ड मध्ये पण पाहिलेलं आहे. 1 इंटू 4 मायनस 3 इंटू 2 4 मायनस 6 निगेटिव्ह 2 ही झाली व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. तर 2/2 ची व्हॅल्यू काढणं अतिशय सोपं आहे. पण जर 3/3 डिटर्मिनंट असेल, 3/3 डिटर्मिनंट असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला असे 9 एलिमेंट्स भेटतात आणि त्याची व्हॅल्यू काढताना आपण काय करतो, कुठली तरी एक रो किंवा कुठला तरी एक कॉलम रेफरन्स घेतो. जसं इथं रेफरन्स घेतला आपण A11, फर्स्ट रो, पहिली रो घेतली. तर त्याचा पहिला एलिमेंट आहे पहिल्या रोचा A11, त्याला मल्टिप्लाय करतो आपण. A11 चा रो आणि कॉलम डिलीट करायचा. तर राहिलेले हे 4 एलिमेंट जे आहेत, A22, A23, A32, A33, हे डिटर्मिनंट मध्ये लिहायचे. नंतर पुढचा एलिमेंट आहे रो 1 मधला A12, मध्ये मायनस साइन येते. तर A12 इंटू डिटर्मिनंट A12 चा कॉलम आणि रो डिलीट करायचा. डिलीट केल्यानंतर राहतील हे 4 एलिमेंट, A21, A31 आणि A23, A33 प्लस A13 तिसरा एलिमेंट आहे रो 1 चा आणि त्याचे रो कॉलम डिलीट केल्यावर हे 4 एलिमेंट डिटर्मिनंट मध्ये लिहून काढायचे. मध्ये मायनस साइन आहे हे लक्षात ठेवायचं. तर अशा पद्धतीने आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू शकतो. जसं इथं बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. तर रो 1 ला आपण रेफरन्स घेतले, तर 1 इंटू 1 चा कॉलम आणि रो डिलीट करायचा, राहिले 5 6 8 9. यांचं कॅल्क्युलेशन येते 9 5 जा 45 मायनस 8 6 जा 48. ठीक आहे, -3. तर एवढ्याचा आन्सर आलं -3. नंतर सेकंड एलिमेंट आहे -2 इंटू 2 चा कॉलम आणि रो डिलीट करा, इथे राहील 4 6 7 9. याला सॉल्व करा. प्लस 3 इंटू 3 चा रो कॉलम डिलीट करून डिटर्मिनंट जो आहे तो सॉल्व करायचा. अशा पद्धतीने आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू भेटते. ठीक आहे. नंतर आहे मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ डिटर्मिनंट. तर मायनर काढताना 2/2 डिटर्मिनंट मध्ये 4 एलिमेंट असल्यामुळे टोटल 4 मायनर्स भेटतील आणि 3/3 मध्ये 9 मायनर्स भेटतील. आता इथं जे पहिला एलिमेंट आहे A11, याचा मायनर काढताना त्याचा रो कॉलम डिलीट करायचा. त्याची पहिली रो आणि पहिला कॉलम डिलीट केला तर मला आन्सर भेटते A22. तर हेच आन्सर आहे. अशा पद्धतीनं M12 म्हणजे A12 जो एलिमेंट आहे त्याचा रो कॉलम डिलीट करून जो एलिमेंट भेटतो तो मायनर असेल. इथं काय होईल, 3/3 मध्ये समजा मला M32 पाहिजे, तर हा A32 चा कॉलम आणि रो डिलीट करा, राहतील 4 एलिमेंट. त्या 4 एलिमेंटला डिटर्मिनंट मध्ये टाकायचं आणि त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची. ती जी व्हॅल्यू आहे तो असेल मायनर. ओके, जसं फॉर एक्झाम्पल वरनं तुमच्या इझिली लक्षात येईल. M11 म्हणजे हा 2. 2 चा मायनर काढायचा असेल तर 2 चा रो आणि कॉलम डिलीट करा.
बघा आता 2 चा रो काय कोणता आहे हा 2 - 5 याला डिलीट केलं आणि कॉलम आहे 2 4 काय राहिला 8 तर 8 येईल त्याचा मायनर. समजलं? अशा पद्धतीने डिलीट करत जायचं रो कॉलम प्रत्येक एलिमेंटचा. M12 तर इथं -5 आहे. M12 म्हणजे -5 चा रो आणि कॉलम डिलीट केला तर राहिला 4. M21 हे अशा पद्धतीनं राहिला -5. M22 म्हणजे 8. 8 चा रो कॉलम डिलीट केला तर राहिला 2. अशा पद्धतीनं. नंतर इथं समजा मला मायनर काढायचा M11 या 1 चा. तर पहिली रो आणि पहिला कॉलम डिलीट करावा लागेल. राहिला हा हे 4 नंबर्स राहतील 5, 6, 8, 9. तर यांना डिटर्मिनंटमध्ये टाकायचं. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची. तोच असेल त्यांचा मायनर. समजलं का? तर मायनर म्हणजे ज्या एलिमेंटचा मायनर काढायचा आहे त्या एलिमेंटचा रो आणि कॉलम डिलीट करायचा आणि उरलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट काढायचा. दॅट्स ऑल. ओके. तर अशा पद्धतीनं आपण मायनर काढू शकतो. नंतर आहे कोफॅक्टर. कोफॅक्टरचा फॉर्म्युला आहे Cij इक्वल टू -1 रेज टू i प्लस j इंटू Mij. तर इथं I म्हणजे रो नंबर असतो, J म्हणजे कॉलम नंबर असतो दिलेल्या एलिमेंटचा. -1 चा पॉवर रो नंबर प्लस कॉलम नंबर इंटू Mij. कॅपिटल M म्हणजेच मायनर. I म्हणजे रो नंबर, J म्हणजे कॉलम नंबर. तर पर्टिक्युलर एलिमेंट जो आहे त्या एलिमेंटचा मायनर. जसं मला इथं समजा कोफॅक्टर काढायचा आहे या A11 एलिमेंटचा. त्याला आपण लिहितो C11 इज इक्वल टू -1 चा पॉवर या दोघांची ॲडिशन घ्यायची रो नंबर कॉलम नंबर 1 + 1 मल्टिप्लाइड बाय मायनर. बस मायनरला -1 च्या पॉवरनी मल्टिप्लाय करायचंय. फक्त -1 चा पॉवर काय घ्यायचा लक्षात ठेवा, रो नंबर प्लस कॉलम नंबर. दॅट्स ऑल. अशा पद्धतीनं इथं पण कोफॅक्टर घेताना -1 चा पॉवर घ्यायचा रो नंबर प्लस कॉलम नंबर इंटू त्याच एलिमेंटचा मायनर. तर अशा पद्धतीनं आपण काढू शकतो. आणि व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट किंवा एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट जे आहे त्यालाच व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट आपण म्हणतो. त्याचं जे आन्सर आहे, त्याची जी व्हॅल्यू आहे डिटर्मिनंटची ती आपण कोफॅक्टरचा यूज करून काढू शकतो. जसं मी जर R1 रेफरन्स घेतला तर प्रत्येक एलिमेंट घ्यायचा आणि त्या एलिमेंटच्या कोफॅक्टरने त्याला मल्टिप्लाय करायचं. A11 इंटू C11 प्लस रो 1 रेफरन्स घेतोय आपण. दुसरा एलिमेंट आहे रो 1 मधला A12 इंटू C12 प्लस A13 इंटू C13 अशा पद्धतीनं. आणि हा कोफॅक्टर जो आहे हा काय असतो -1 चा पॉवर रो नंबर प्लस कॉलम नंबर इंटू मायनर. ओके. तर हे कोफॅक्टरचा फॉर्म्युला वापरून कोफॅक्टर आपण काढू शकतो. अशा पद्धतीनं 6 प्रकारे आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू शकतो. ओके. तर तुम्हाला जो सिंपल वाटतो त्या पद्धतीनं तुम्ही व्हॅल्यू काढायची. नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. या प्रॉपर्टीज मुळे काय होते की डिटर्मिनंटचे ज्या व्हॅल्यूज काढायचे असतात त्या अतिशय सोप्या होतात. तर ह्या प्रॉपर्टीज आपण वन बाय वन डिस्कस करू क्विकली. ह्या महत्वाच्या आहेत. CET मध्ये याचं अप्लिकेशन बऱ्याचदा विचारलेलं आहे. ठीक आहे. प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. प्रॉपर्टी नंबर 1 बघा ही पहिली प्रॉपर्टी. जर आपण डिटर्मिनंटच्या तीनही रोला तीनही कॉलम मध्ये असं लिहिलं म्हणजे तिन्ही रोचे कॉलम बनवले किंवा कॉलमचे रोज बनवले तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलत नाही. दॅट इज प्रॉपर्टी नंबर 1. ओके. तर जसं फॉर एक्झाम्पल या प्रॉपर्टी नंबर 1 मध्ये तुम्हाला एक लक्षात येईल बघा. समजा आपल्याला ही प्रॉपर्टी नंबर 1 आपण डिस्कस करतोय. मला एक डिटर्मिनंट दिलाय. समजा डिटर्मिनंट A इज इक्वल टू 2/2 घेऊ आपण 1 2 3 4. याची जर का आपण व्हॅल्यू काढली तर 1 इंटू 4 मायनस 3 इंटू 2 4 मायनस 6 निगेटिव्ह 2 येईल. आता याच्या सर्व रो आणि कॉलम आपण इंटरचेंज केलंय.
तर इंटरचेंज केल्यानंतर पहिला रो आहे 1 2 त्याला कॉलम मध्ये लिहिलं आणि दुसरा रो आहे 3 4 त्याला दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिलं. आणि आता व्हॅल्यू काढा. तर 1 into 4 minus 2 into 3 काय येईल आन्सर? 4 minus 6 minus 2. डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज झाली नाही. ही पहिली प्रॉपर्टी आहे. जर आपण सर्व रो ला कॉलम मध्ये लिहिलं तर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स सेम. डिटर्मिनंटची व्हॅल्यू सेमच राहते. ओके. सेकंड प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी इज आपण कोणत्याही दोन रो किंवा दोन कॉलमला इंटरचेंज केलं तर डिटर्मिनंटची साइन चेंज होते, व्हॅल्यूची साइन चेंज होते. तर त्याच्यासाठी एक्झाम्पल बघा. या प्रॉपर्टीज अतिशय महत्त्वाच्या आहेत. बघा मी एक 2x2 चंच एक्झाम्पल घेतो. समजा हा डिटर्मिनंट घेतला आपण 1 2 3 4. आताच आपण याची व्हॅल्यू काढली -2 येते. याचे एक रो आणि एक कॉलम इंटरचेंज केला. आता बघा इथं दोन रो आहेत R1 R2 आणि C1 C2. मी काय करतो आधी R1 आणि R2 यांना इंटरचेंज करतो. इंटरचेंज आपण अशा एरोनी दाखवतो. याचा अर्थ काय की R1 ला R2 च्या जागी लिहायचं सेकंड रो मध्ये आणि R2 3 4 जे आहेत एलिमेंट ते पहिल्या रो च्या जागी लिहायचे. आता या डिटर्मिनंटची जर का व्हॅल्यू आपण काढली तर ते येईल 6 - 4 +2. आन्सर आधी होतं -2. आता इथं काय झालं साइन चेंज झाली. +2 आला. किंवा तसंच याच पद्धतीनं आपण हा जो डिटर्मिनंट दिलेला होता 1 2 3 4 याच्यामध्ये दोन कॉलम आहेत C1 C2. तर हे दोन कॉलम आपण इंटरचेंज करू शकतो. C1 इंटरचेंज C2. तर या दोन कॉलमला जर का मी इंटरचेंज केलं तर पहिला कॉलम 1 3 इथं लिहिला आणि दुसरा कॉलम 2 4 इथं लिहिला. तर इथं याचं डिटर्मिनंटचा आन्सर तुम्हाला माहिती आहे -2 येते आणि याचा आन्सर येईल 6 - 4 +2. काय झाली साइन चेंज झाली. तर ही आहे सेकंड प्रॉपर्टी. जर आपण कुठल्याही दोन रो किंवा दोन कॉलमला इंटरचेंज केलं तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होते. समजलं का? नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 3. प्रॉपर्टी 3 मध्ये कोणत्याही डिटर्मिनंट मध्ये जर का कुठल्याही दोन रो किंवा दोन कॉलम आयडेंटिकल असतील, सेम असतील तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते. जसं फॉर एक्झाम्पल समजा मी असं लिहिलं 1 2 3 4 5 6 1 2 3. आता हा जो डिटर्मिनंट आहे याला आपण A म्हणू. याचे रो 1 आणि रो 3 या दोन्ही रो कशा आहेत आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे सारखे आहेत. 1 2 3 1 2 3 एलिमेंट जे आहेत या दोन्ही रो मध्ये सारखे सारखे आहेत. म्हणून आपण डायरेक्टली म्हणू शकतो या डिटर्मिनंटची व्हॅल्यू येईल 0. किंवा कुठलेही दोन कॉलम सारखे असतील तरीही डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येईल. हे तुम्ही स्वतः काढून बघा व्हॅल्यू. तुम्हाला झिरोज भेटेल. आता मी काढून दाखवत नाही. यू कॅन ट्राय बाय युअरसेल्फ. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 4. जर डिटर्मिनंटचा एखाद्या रोला किंवा एखाद्या कॉलमला आपण जर एखाद्या नंबरनी मल्टिप्लाय केलं तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू पण तेवढ्यानीच मल्टिप्लाय करावी लागते. जसं फॉर एक्झाम्पल बघा समजा आपल्याला मॅट्रिक्स डिटर्मिनंट A दिलाय 1 2 3 4. मी काय करतो इथं R1 किंवा R1 आणि R2 यापैकी एका रोला R1 ला मी 5 नी मल्टिप्लाय करतो. 5 into R1. तर याच्यामुळे एक नवीन डिटर्मिनंट भेटेल. 5 1 जा 5 5 2 जा 10. पहिल्या रोला प्रत्येक एलिमेंटला आपण 5 नी गुणलं. 5 नी मल्टिप्लाय केलंय. आणि इथं सेकंड रो 3 4 आहे. आता 5 4 जा 20 -10 3 जा 30 इज इक्वल टू -10 हे आन्सर भेटलं. याचं आन्सर आहे 4 - 6 - 2. आता हे जे -10 आन्सर भेटलंय हे -2 ला 5 नी मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर भेटते. ओके. म्हणून याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की डिटर्मिनंटची व्हॅल्यू जी आहे ही -2 होती आणि एखाद्या रोला 5 नी मल्टिप्लाय केल्यावर डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूला पण तेवढ्याच नंबरनी आपल्याला मल्टिप्लाय करावं लागते. 5 नी मल्टिप्लाय करावं लागलं. समजलं?
अशा पद्धतीनं. म्हणजे तुम्ही एखाद्या रोला किंवा एखाद्या कॉलमला एखाद्या नंबरनी मल्टिप्लाय केलं असेल, तर व्हॅल्यू पण डिटर्मिनंटची तेवढ्याच नंबरनी मल्टिप्लाय करावी लागेल. ओके. ही आहे प्रॉपर्टी नंबर 4. प्रॉपर्टी नंबर 5. प्रॉपर्टी 5 सांगते की इफ ईच एलिमेंट, आता बघा ही प्रॉपर्टी 5 मी ओरली सांगून टाकतो, याचा जास्त वापर केलेला नाही कुठं. एखाद्या रो मध्ये सर्व एलिमेंट्स दोन 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 नंबरची ऍडिशन दिली असेल, जसं पहिल्या रो मध्ये A1 प्लस X1, B1 प्लस Y1, C1 प्लस Z1 अशा दोन दोन नंबरची ऍडिशन करून एक्सप्रेस केलेलं असेल, तर या एका डिटर्मिनंटला आपण दोन डिटर्मिनंट मध्ये लिहू शकतो. याच्यामध्ये दुसरी आणि तिसरी रो ऍज इट इज राहू द्यायची आणि फक्त पहिल्या रो मध्ये हा पहिला एलिमेंट लिहायचा A1 B1 C1 आणि दुसऱ्या डिटर्मिनंट मध्ये हा दुसरा एलिमेंट लिहायचा. Like that we will get the addition. Next, property number 6. तर प्रॉपर्टी नंबर 5 तुमच्या लक्षात आली असेल. प्रॉपर्टी नंबर 6. प्रॉपर्टी नंबर 6 जी आहे ती अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी आहे की एखाद्या रोचा कॉन्स्टंट मल्टिपल दुसऱ्या रो मध्ये ऍड केला किंवा एखाद्या कॉलमचा कॉन्स्टंट मल्टिपल दुसऱ्या रो मध्ये ऍड केला तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाही. डिटर्मिनंटची व्हॅल्यू तेवढीच राहते. जसं फॉर एक्झाम्पल इथं बघा, लक्ष द्या सर्वांनी. बघा इथं आपल्याला दिलेला आहे मॅट्रिक्स डिटर्मिनंट बी. डिटर्मिनंट बी ची व्हॅल्यू त्यांना भेटलेली आहे -8. दिसते सर्वांना? डिटर्मिनंट बी 3/3 आहे, त्याची व्हॅल्यू -8 भेटली. आता या डिटर्मिनंट मध्ये R2 ला 2 नी मल्टिप्लाय करून त्याला R1 मध्ये आपण ऍड करतोय. ओके, म्हणजे इथं R2 आणि R3 ऍज इट इज राहू द्यायचे, फक्त R1 ला चेंज करायचंय. ज्याला चेंज करायचंय तो ॲरोच्या लेफ्टला असतो किंवा इथं ॲरोच्या पहिले जो लिहिलेला असतो तो चेंज होतो. तर R1 + 2R2. तर R1 मध्ये 2R2 ऍड करायचंय. तर 1 + 2 * -1, 2 + 2 * 2, 3 + 2 * 0. आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढून बघा, आन्सर परत -8च आलं. बघा, आपला ओरिजिनल डिटर्मिनंट बी होता, त्याची पण व्हॅल्यू -8 आणि R2 चा कॉन्स्टंट मल्टिपल R1 मध्ये ऍड केल्यानंतर व्हॅल्यू बदलली नाही, व्हॅल्यू सेम आली. तर याला आपण म्हणतो, हे जे ऑपरेशन आहे असं डिनोट करतो आपण Ri + K * Rj किंवा कॉलम जर असेल तर Ci + K * Cj. काय केलं आपण, एका कॉलमचा कॉन्स्टंट मल्टिपल दुसऱ्या कॉलम मध्ये ऍड केलाय किंवा एका रोचा कॉन्स्टंट मल्टिपल दुसऱ्या रो मध्ये ऍड केलाय. अशा पद्धतीने आपण जर ऍडिशन केलं तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाही. जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच राहते. हे लक्षात ठेवायचं. ही झाली प्रॉपर्टी नंबर 6. नंतर बघा, इथं डिटर्मिनंट मध्ये आपण जनरली जे एलिमेंट्स आहेत ते असे दाखवतो. प्रॉपर्टी नंबर 7 चं डिस्कशन करण्याच्या आधी डिटर्मिनंट मधले एलिमेंट जे आहेत हे आपण AIJ या फॉर्मॅट मध्ये दाखवतो. I म्हणजे रो नंबर असतो आणि J म्हणजे कॉलम नंबर असतो. ठीक आहे. आता हा जो आहे एलिमेंट पहिल्या रो आणि पहिल्या कॉलम मध्ये, याला आपण लिहितो A11. पुढचा एलिमेंट रो 1 आणि कॉलम 2 मध्ये त्याला लिहितो A12. पुढचा एलिमेंट पहिला रो आणि तिसरा कॉलम त्याला लिहितो A13. A21, A22, A23, A31, A32, A33 म्हणजे R1, R2, R3, C1, C2, C3. तर रो नंबर आणि कॉलम नंबर अशा पद्धतीने आपण डिटर्मिनंट लिहून काढतो नेहमी. I म्हणजे रो नंबर, J म्हणजे कॉलम नंबर. ओके. आता यामध्ये जे एलिमेंटचा रो नंबर कॉलम नंबर सारखा असतो AII, म्हणजे इथं काय येईल A11, A22 आणि A33. या एलिमेंट्सला आपण म्हणतो डायगोनल एलिमेंट्स. यांना काय म्हणायचं, डायगोनल एलिमेंट्स. आणि उरलेले हे जे 3 आहेत यांना डायगोनल एलिमेंट्स म्हटलं आणि उरलेले जे 6 आहेत म्हणजे हे A11, A22, A33 हे सोडून
उरलेले जे 6 आहेत त्यांना म्हणायचं नॉन डायगोनल एलिमेंट्स. समजलं? आता आपल्याला प्रॉपर्टी 7 काय दिली बघा, की एखादा डिटर्मिनंट असेल आणि त्या डिटर्मिनंटमध्ये कुठलेही वरचे 3 नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतील किंवा खालचे 3 नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतील. असं जर असेल, तर डायरेक्टली त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू घेताना त्याचे डायगोनल एलिमेंट्सचा प्रॉडक्ट घ्यायचा, मल्टिप्लिकेशन घ्यायचं. फॉर एक्झाम्पल बघा आता प्रॉपर्टी 7 काय सांगते, की एखादा डिटर्मिनंट आहे त्याच्यामध्ये हे बघा हे 3 डायगोनल एलिमेंट्स आहेत. आता मी इथं हे 3 नॉन डायगोनल एलिमेंट्स लिहिले आणि वरचे 3 नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतील. तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू येईल 1 × 2 × 3 डायगोनल एलिमेंट्सचा प्रॉडक्ट. ओके 6 किंवा असंही असू शकते की डायगोनल एलिमेंट्स 1 2 3 आहेत. इथं 4 5 6 लिहिले आणि हे नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहेत खालचे. एलिमेंट्स बिलो द डायगोनल हे 3 जर 0 असतील तरीही डिटर्मिनंटचं जे आन्सर आहे ते येते या डायगोनल एलिमेंट्सचा प्रॉडक्ट. 1 2 3 चा प्रॉडक्ट दॅट इज 6. समजलं का? ही आहे प्रॉपर्टी नंबर 7. प्रॉपर्टी नंबर 7 मध्ये जर का आपल्याला हे डायगोनलच्या वरचे 3 0 एलिमेंट्स असतील किंवा खालचे एलिमेंट्स तिन्ही 0 असतील तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू भेटते डायगोनल एलिमेंट्सचा प्रॉडक्ट. डायगोनल एलिमेंटचा जो प्रॉडक्ट आहे तो घ्यायचा, डायरेक्टली व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट भेटून जाईल. याचा उपयोग आपण शॉर्टकटने व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी करू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने आपण आता डिटर्मिनंट पूर्णपणे रिवाइज केलंय, त्याच्या सर्व प्रॉपर्टीज. याचे जे अप्लिकेशन आहेत ते फक्त एकदा क्विकली मी सांगून टाकतो. क्रॅमर्स रूलचा वापर करून तुम्हाला आठवत असेल, आपल्याला जर का असे 3 इक्वेशन दिले तर x = dx/d, y = dy/d, z = dz/d. अशा पद्धतीने आपण XYZ च्या व्हॅल्यू काढू शकतो. इथं d dx dy dz म्हणजे काय? d म्हणजे डिटर्मिनंट जो आहे त्याच्यामध्ये पहिला कॉलम x चे कोएफिशियंट, दुसरा कॉलम y चे कोएफिशियंट, तिसरा कॉलम z चे कोएफिशियंट. dx मध्ये पहिला कॉलम जो आहे तिथं कॉन्स्टंट लिहायचे d1 d2 d3 असे इक्वेशन दिले असतील 3 तर कॉन्स्टंट d1 d2 d3. dy मध्ये दुसऱ्या कॉलम मध्ये d1 d2 d3 येतील आणि dz मध्ये तिसऱ्या कॉलम मध्ये कॉन्स्टंट्स येतील. आणि मग हा फॉर्म्युला वापरून dx/d, dy/d, dz/d, xyz आपण काढू शकतो. हा क्रॅमर्स रूल पहिलं अप्लिकेशन. त्याच पद्धतीनं आपल्याला जर का कन्सिस्टन्सी ऑफ 3 इक्वेशन्स काढायची असेल तर हे 2 व्हेरिएबल मधलेच 3 इक्वेशन आहेत. तर यांचा डिटर्मिनंट घ्यायचा a1 a2 a3 x चे कोएफिशियंट, b1 b2 b3 y चे कोएफिशियंट आणि तिसऱ्या कॉलम मध्ये कॉन्स्टंट c1 c2 c3. हा जर डिटर्मिनंट 0 येत असेल तर हे तिन्ही इक्वेशन कन्सिस्टंट असतात. म्हणजेच हे जे तिन्ही इक्वेशन आहेत यांचे जे 3 लाईन भेटतील त्या तिन्ही लाईन अशा वेगवेगळ्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होणार नाहीत, एकाच पॉइंट मधून पास होतील. त्या तिन्ही लाईन्सला आपण म्हणतो कॉन्करंट लाईन्स. समजलं का? तर ह्या 3 लाईन कॉन्करंट आहेत का हे चेक करण्यासाठी हा डिटर्मिनंट 0 आहे हे चेक करायचं. आपल्याला तो डिटर्मिनंट 0 भेटून जातो. ओके. नंतर एरिया ऑफ ट्रायंगल. समजा मला ट्रायंगलचे 3 कोऑर्डिनेट्स दिलेत असे x1 y1 x2 y2 x3 y3. तर ट्रायंगलचा एरिया असतो हाफ x1 y1 1 x2 y2 1 x3 y3 1 डिटर्मिनंट मध्ये. ह्याला सॉल्व्ह केलं तर आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल भेटतो. आणि जर का हा एरिया 0 असेल तर याचा अर्थ हे तिन्ही पॉइंट जे आहेत ते एका लाईन मध्ये असतात. दोज 3 पॉइंट्स आर कोलिनियर. ओके, तर अशा पद्धतीनं आपण पहिला पार्ट जो आहे डिटर्मिनंट हा आज रिवाइज केलाय. आता पुढचा जो पार्ट आहे मॅट्रायसेस, जो की 11वी आणि 12वी दोघांनाही महत्वाचा आहे, हा आपण पुढच्या लेक्चर मध्ये डिस्कस करू. मॅट्रायसेस, त्याची डेफिनेशन, त्याचे टाइप्स, त्याच्यावरती असलेले ऑपरेशन्स आणि मग 12वीचा पार्ट इनव्हर्स काढणे आणि इनव्हर्सचा यूज करून लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करणे. दिस वी विल डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू. जरी हा 11वीचा पार्ट असला तरी CET साठी अतिशय महत्वाचा आहे. मी डिटर्मिनंट जो आतापर्यंत सर्व प्रॉपर्टीज डिस्कस केल्या त्या सर्व प्रॉपर्टी अतिशय व्यवस्थितपणे रिवाइज करा आणि त्याच्यावरचे क्वेश्चन
महाराष्ट्र सीईटीच्या बुक मधून सॉल्व्ह करा. तुमच्याकडे जे काही बुक असेल टार्गेट पब्लिकेशन किंवा MTG पब्लिकेशन सॉल्व्ह करा, कारण की ह्या प्रॉपर्टीजनी आपण शॉर्टकट वेनी सॉल्व्ह करू शकतो क्वेश्चन. ओके. आपण प्रॅक्टिस म्हणून काही क्वेश्चन्स घेऊ. थँक यू. इथंच थांबूया आज.